नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण सगळ्यात सोपी रेसिपी सुजी बेसन इझी ढोकळा बघणार आहे. तर ढोकळ्यासाठी आपल्याला 1 कप रवा, बारीक रवा आणि 1 कप बेसन चाळून घेतलेले आणि ते घ्यायचे. आता ताक त्यामध्ये घालायचे. थोडंसं आंबट असं ताक घातलेलं आहे आणि त्यामध्ये साखर 7 ते 8 चमचे घातलेले. तेल 1 पळीभर टाकले आणि ते सगळं आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. असं मस्त फेटून घ्यायचं, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यातल्या. आता अशा प्रकारे आपण पीठ रात्रभर भिजून द्यायचे आणि त्यावर सगळं मिक्स झाल्यानंतर झाकून ठेवायचं रात्रभर. आता सकाळी त्यामध्ये एका घमिल्यामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे किंवा स्टँड ठेवायचे कुठलेही आणि पाणी तापत ठेवायचे. नंतर आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं. एका ताटलीला तेल लावून घ्यायचे आणि जे फेटलेलं बॅटर आहे त्यामध्ये 1 इनोचं पॅकेट आणि दुसरं पण पॅकेट घालून घ्यायचे. म्हणजे ढोकळा आपला छान फ्लफी होतो आणि फुगतो छान, अगदी रेडीमेडसारखा होतो. त्यासाठी 2 पॅकेट इनोचे घातलेत आणि उकळलेल्या पाण्यावर आपण ते ठेवून द्यायचं ढोकळ्याचं बॅटर. नंतर उंचीला जास्ती झाल्यामुळं चाळणी उलटून घ्यायची आणि परत त्यावर ठेवले मी आणि झाकून 15 मिनटं शिजवून घ्यायचे. आपलं थोडं 5 मिनटं अजून ठेवावं लागेल म्हणून परत 5 मिनटं मी ठेवले. चेक करायचं आणि मग परत 5 मिनटं ठेवले. तर आता आपला ढोकळा तयार झालेला आहे, हाताला अजिबात चिकटत नाही. आणि आता त्यावर आपण तडका मारून घेऊया. त्यासाठी एका छोट्या तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे. त्यामध्ये जिरी मोहरी तडतडायला लावायची आणि तडतडली की मग त्याच्यामध्ये हिंग, छान तडतडली आता हिंग, हळद घालून घ्यायचे आणि मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि ती फोडणी घालून घ्यायची ढोकळ्यावर. आपला ढोकळा खूप छान असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती पसरवून घ्यायची फोडणी. आता काप करून घ्यायचे तुमच्या आवडीच्या आकारात अशा प्रकारे. आणि मस्त असा ढोकळा तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. फ्लफी झाला आहे आणि आता आहे आपला सर्विंग टाईम. एका ताटलीमध्ये आपण ढोकळा सर्व करूया. तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत हा ढोकळा खाऊ शकता. आणि आमचा हा सगळा ढोकळा काही वेळातच संपून गेला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि थँक्स फॉर वॉचिंग.